जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील अड्ड्यात नाव है बिनजोडला हे हिंद केसरी सोन्या बैलानं महाराष्ट्र सारा गाजवला श्री हनुमान मंदिर आग्राव ग्रामस्थ यांच्या वतीनं जीर्णोद्धारासाठी भव्य दिव्य बैल प्रोग्राम आयोजित केले आपण हे 3 बैल सोन्या नावाचं त्याच्या नावाचा आहे बोलबाला 3 बैल सोन्या नावाचं त्याच्या नावाचा आहे बोलबाला सन्मान्य बघायला आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय शिवसेना विरोधी पक्ष नेते आदरणीय सुरेंद्र म्हात्रे यांची सुरुवात एक सामाजिक कार्यकर्ते आणि मग त्याला सुद्धा या क्षेत्रावर ज्यांनी भरभरून प्रेम केलं असं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेंद्रदादा म्हात्रे. मित्रांनो अगदी कार्यकर्ता करता त्यांनी कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टीवर ज्यांनी भरभरून प्रेम चौसष्ट कलाची देवता श्री गणेशांचे वंदन करून आपण या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय म्हात्रे यांच्या हातमध्ये येते तुझा तेच माझा तेच सांगते तुला मी पाटील सन्माननीय विनोद पाटील प्रसंगी आपण त्यांना पाहतो आणि अर्थातच अशा या गोड समारंभाला अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात. कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलाय. बैलगाडीची शर्यत म्हणली की पहिलं एका उच्चार नाव येतं माझ्या बाजूला उल्हास जर मी अनाउन्समेंट करतोय मला तीच आहेत त्या अनिष्का खंडेराव थोरंडा सुनील अंशुमन धळे चौल गुंगली आले का. हा विनायक पाटील चौल आग्राव गुरु फ्रेंड्स थोरंडा आणि साई प्रेमी नागाव आहेत का सर्व रेडी आहेत का. 1 2 3 शाबास विना पडलाय. सुंदर स्पर्धा अतिशय गोड असं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय आग्रा ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यांना सर्व सहकार्य करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहात. पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय. स्टेजच्या बाजूला इतके जे उभे झालेले पब्लिक आहे ना ते आपल्या पाहुण्या वारवानी तो सुसट पळ 81 रायफल आमच्यात बळ
फार सुंदर अतिशय वेगाने आलेली गाडी आपण पाहतोय. पाहूया 2 गाड्यांमध्ये चुरस लागली. 2 नंबर साठी चुरस आहे. 1 नंबर सेफ झालेला आहे आणि 2 नंबर साठी सुद्धा अप्रतिम चुरस. आवडा 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 वा वा वा. सोडा सोडा बाजूला सोडा. सुनील दादाला जाऊ द्या. दादा सोडा. डबल हकल टाईप का. वा सुंदर. सर आपल्या पंच कमिटीला मी विनंती करतोय बैलगाडीची लिस्ट माझ्याकडे द्या. बैलगाडीची लिस्ट. बैलगाडीचा गट द्या माझ्याकडे. हा द्या. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. 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 पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. दिलीप बाळार मातिकर यांच्याकडून 1000 रुपये आहेत. अजित मिसाळ यांच्याकडून 1000 रुपये. सुरेंद्र मात्र यांच्याकडून 10,000 रुपये आलेले आहेत. दिलेले आहेत. चित्रा सावंत बॅनर यांच्याकडून वॉशिंग मशीन आलेली आहे. अजित लोकराम घोडागाडीचा गट अतिशय वेगाने होतो. आपण पाहूया हा घोडागाडीचा फरार आपण पाहतो. एक छोटा मुलगा बघा काय घाई करू नका. थांबा. आवडा आवडा सुसाट पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. वारवानी तो सुसाट पळ 81 रायफल. आमच्या पुढं कोणी टिकत नाही असा आहे ते आमच्यात बळ. आमच्या पुढं कोणी टिकत नाही असा आहे ते आमच्यात बळ. तो सुसाट पळ 81 रायफल. वारवानी 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 तो सुसाट पळ 81 रायफल. गाणी झाला पाहिजे. शरद दादाचं नाव आला पाहिजे. आला रे आला चकडेवाला. आला रे आला चकडेवाला. ना बसून चकड्यामध्ये. दादा बसून चकड्यामध्ये. आमचं शरद
आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला न बसुनी चकड्यामध्ये दादा बसुनी चकड्यामध्ये सुंदर पाहूया या गटामध्ये काय घडणार. आमचा वीर चेरकर गेला या गटामध्ये. सन्माननीय सरपंच सुधीर धर्मा चेरकर यांचा छोटा मुलगा या गटामध्ये गेलाय. तर बघू या गटामध्ये काय घडणार. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये यो दिसतोय दादा भोला गोलू दादा भिवंडीवाला यो दिसतोय दादा भोला गोलू दादा भिवंडीवाला ये साई बाबा वतन झाला साई बाबा वतन झाला कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. आमचा गोलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये आमचा बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला ना बसुनी चकड्यामध्ये दादा बसुनी चकड्यामध्ये आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली अड्ड्यामध्ये यो संदीप दादा शर्यत जिंकला बोलवली अड्ड्यामध्ये यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली अड्ड्यामध्ये यो अमोल दादा शर्यत जिंकला बोलवली अड्ड्यामध्ये यो दिसतोय साधा बोला संदीप दादा भिवंडीवाला यो दिसतोय साधा बोला संदीप दादा भिवंडीवाला हे साई बाबा वतन झाला साई बाबा वतन झाला कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती. शुभास्ते आग्रा ग्रामस्थ विश्वनाथ पाटील यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान घेतोय. व्यासपीठाकडे हे छायाचित्र टिपायचं आपण पाहतोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा कला क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या विभागातील आहेत आणि त्याचबरोबर बाहेरचे सुद्धा या ठिकाणी पंच आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद असतील. खास करून झेंड्यासाठी सुद्धा आपण एक पंच या ठिकाणी पाहतोय सुरेश ठाकूर त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. आणि आज रसिक प्रेक्षकांची ही तुडुंब गर्दी शर्यत पाहण्यासाठी आलेली आहे. पाहूया आमचा शंकर्या आला काय वीर चेरकर वा वा वा. पाहूया शंकर्या सुद्धा आलेला आहे. वीर चेरकर आज तासऱ्यावर बसला जबरदस्त सुंदर शर्यत जमा. जोपर्यंत झेंडा पडत नाही तोपर्यंत जर गाडी पुढे गेली तर त्या गाड्या बाकी लावून टाका. बरोबर पडला इकडे खाली उजवा जरा झेंडा पडला. हा हा गट क्रमांक 2 सुटलाय. सोडा सडे धरून ठेवू नका बैलांचे सोडा. गट क्रमांक 2 सुटलाय. यादी द्या जरा माझ्याकडे. आपल्या बैल जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा एक हवा पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा हवा पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा त्याला कमी कशाची नाही बघायो त्यांची ताई वेळेला प्रसंगी उभी ती राही त्यांच्या पाठीशी एक विराई ये बोला भक्त आहे तो भक्त एक विराईचा भोला भक्त आहे तो भक्त एक विराईचा
हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा या संतोष दादा भिवंडीवाला नावलय गाजला संतोष दादा भिवंडीवाला नावलय गाजला हे नावलय गाजला ना बाई बघा सोन्यानं जगला नावलय गाजला बाई बघा सोन्यानं जगला संदीप दादा भिवंडीवाला नावलय गाजला यो संदीप दादा भिवंडीवाला नावलय गाजला हे नावलय गाजला ना बाई बघा सोन्यानं जगला नावलय गाजला ना बाई बघा सोन्यानं जगला ये गल्लावरून घालते सोनं हायत निशान तर काही गाव गावानं ये गल्लावरून घालते सोनं हायत निशान तर काही गाव गावानं पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींना खूप खूप धन्यवाद देतोय शब्दसुंदर मी त्यांचं स्वागत करतोय त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व गाणा मालक आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आजच्या मी पंच कमिटीच्या वतीने एक विनंती करतोय दोन पकडलेले जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांनी गाड्या समोरच्या बाजूने आणायच्या नाहीत संदीप इब्राहिमला विनंती करतो छान पुष्पगुच्छ देऊन सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे मधला बंडारी कामगार अतिशय वेगाने गाड्या होत आहेत गट क्रमांक 2 परतीच्या मार्गावर केतन भोपी बेलोशी आपल्याला विनंती पंचांच्या भूमिकेत द्यायचा आहे पाहूया गट क्रमांक 2 थोडासा वेग कमी झाला मित्रांनो परंतु आपण पाहतोय गाडी अतिशय सुरक्षित येणार का अंतिम टप्प्यात वेग जरी कमी झाला तरी 2 आणि 3 4 नंबर साठी सुद्धा चुरस आपल्याला पाहायला मिळतोय आवडा गट क्रमांक 3 घाई करू नका गाड्या आवरून ठेवा झेंडा पडल्यानंतर सोडा आले का सर्व चला पंच तयार राहा पंच तयार राहा गाडी आहे समोर म्हणून थांबले अरे समोर गाडी असल्यानंतर पंच काय करतील थांबून राहा तुम्ही तुमचं काम आहे थांबणं एवढ्या लवकर गाड्या आणता का पुढे गाड्या सोडू नका आपली एक पंच कमिटी पुढे पाठवा जोरावर एक कमिटी पाठवा तिकडे एक गाडी समोर नेते समोरासमोर दुखापत होऊ शकते म्हणून तुम्हाला वारंवार विनंती केली जाते पाहतोय आज दोन्ही ठिकाणी सुद्धा रोहित पाटील करतील शॉल तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे आणि व्यतिरिक्त कोणी थांबू नका सिद्धेश शिरवळकरांचा मित्रांनो जी पावलात गाडी जाते तो चांगलाच लाभला साई बाबाचा आशीर्वाद त्याला चांगलाच लाभला प्रशांताची परवा शेरा बैलाचा गाणी झाला पाहिजे हे शेरा बैलाची बैल जोडी शेरा बैलाची बैल जोडी यांच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात पियमत हाय यांच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात पियमत हाय शेरा बैलाची बैल जोडी शेरा बैलाची बैल जोडी यांच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात पियमत हाय यांच्या बैलाला तोडत नाही रायगड ठाण्यात पियमत हाय हे रामजम मैदान खिकालीचा हे सावली मैदान देसाईचा हे बैल तो बोना
मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो गड क्रमांक 3 परतीच्या मार्गावर आपण पाहतोय पाहूया एका हाताने दादा आता मारू नको तुझी गाडी पुढे आलेली आहे औरा फार सुंदर दोन्ही गाड्या आलेले आहेत नाव देऊन ठेवा 1 2 3 नंबर पकडा पंच कमिटीला विनंती आहे 1 2 3 नंबर ज्याच्यासाठी मी नावं अनाउन्समेंट केली त्यांनी नंबर पकडायचे आहेत 3 नंबर सुद्धा सेफ झालाय निखिलची गाडी आपण पाहतो वळवलीची छोटी छोटी खोंड आहे थांबा गड क्रमांक 4 थांबा अरे गाड्या तरी येऊ द्या काय गाडी आहे तुम्हाला मी गट क्रमांक 4 थांबा गाड्या पुढे आणू नका करतोय आपले जे पंच असतील स्वयंसेवक असतील जेव्हा सर्व गाड्या येतील तेव्हाच खाली करा झेंडावाला तयार राहा थांबा एक गाडी बाकी आहे अजून किती गाड्या बघा कॅमेरामॅन जरा पुढे लक्ष टाका आलं का सर्व आलं का पडला झेंडा झेंडा पडला अगला जाऊ द्या सरळ करा पहिले सरळ करा हॅलो नारायण शेठ सरळ करा पहिले त्यांना जाऊया गजानन नागोकर यांचं फक्त रोज पर्यंत आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही आजवर साऱ्यांना पुरून उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी कुठंच पडलो नाही हो अरे सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात सवय होऊन गेले आम्हाला रोजच पाहिजे रागात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो दिसका आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागा अरे बघा एकदा आमचा बायो डाटा अंगावर तुमच्या मारील काटा अंगावर तुमच्या मारील काटा मग छोटा असो व कोणी मोठा हिम्मत नाही आमच्या जायची वाटा हिम्मत नाही तुमची जायची अरे कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागात अरे जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढागात या जयची आता झाले हवा नेहमीच काहीतरी तसेच मधुकर पाटील यांचा फक्त रोज पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहेत चला गड क्रमांक 4 ह्या परतीच्या मार्गावर येताना आपण पाहतोय छोटी खोडरे सुद्धा प्रतिम धावलेली दिसत आहेत बघूया 3 नंबर साठी सुद्धा मानकरी ठरलाय घाई करू नका गड क्रमांक सोडा जाऊ द्या काळी गोरी बघा अतिशय वेगवान जोडी आहे काळी गोरी तसेच रमेश तेलगे यांचा सत्कार रोहित पटेल यांच्या वाढवा जरा वेग वाढवा कार्यक्रम वाढवा आभारी
कलियुगात आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आताच्या या कलियुगात अरे जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात अरे जो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात 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 आमच्या बाईचा आलाय जमान जो तो झालाय त्याचा दिवाना तुम्ही मतामतारी जमा करायचा आहे गट क्रमांक जो 6 आहे त्याची मी अनाउन्समेंट केल्यानंतरच गट पुढे आणा गट क्रमांक 6 मोहन खंडागले थांबून राहा घाई करू नका शाबाश घाई करू नका मोहन खंडागले तुमच्या समवेत आश्री प्रितेश ठाकूर चौल बेलाई साहिल सुनील नाईक चौल बागमला रघु रमेश कोंडे वाघे मनीष मोहन खंडागले घोटोडे क्रिश मंगेश मिसाळ भोरली गणेश पाटील सुरई कार्तिकी संतोष कोल्हे नागाव या ठिकाणी आवाज आला आवडा दोन गाड्या बुडल्या एकमेकांना सर्व गेले जाऊ तसेच अविनाश होलकर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार श्री राजेंद्र गुरव किंवा राजू गुरव यांच्या हस्ते करण्यात येत आहे हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना भाई चालाय जमाना जो तो त्याचा दिवाना भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना छोट्या भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना चौकात राहतोय उभा बाजूला त्याच्या भरते सभा त्याच्या भरते सभा बाजूला त्याच्या भरते सभा नावाचा त्याच्या हाय दबदबा कुणाचा चालत नाही मनसुबा चालत नाही मनसुबा कुणाचा चालत नाही मनसुबा अरे कुणाच्या पुढं चुकणार नाही कितीही ताकद लावाना कुणाच्या पुढं चुकणार नाही कितीही ताकद लावा छोट्या भाईचा हाय हा जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना छोट्या भाईचा हाय हा जमाना जो तो त्याचा दिवाना जो तो झालाय त्याचा दिवाना छोट्या भाईचा हाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना भाई छोट्या बाईला तोडच नाही छोट्या बाईला तोडच नाही छोट्या बाईला तोडच नाही प्रत्येक वेळी ठाई ठाई नेहमीच त्याच्या साथीला त्याच्या साथीला राही नेहमीच त्याच्या साथीला राही आमच्या देवा ग्रुप फाउंडेशन वाणी कुठला तो ग्रुप दावाना देवा ग्रुप फाउंडेशन वाणी कुठला तो ग्रुप दावाना छोट्या
छोट्या बाईचा आलाय जमाना जो चाललंय. धन्यवाद. श्री रवींद्र थळे पातळपणा यांनी इथे व्यासपीठाकडे येते. तसेच नरेश म्हात्रे यांनी सुद्धा बेलाई यांनी सुद्धा व्यासपीठाकडे. जयवंत पाटील गोलबादेवी मी विनंती करतोय आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. तत्पूर्वी संकेत शिंदे आपण गाडीवर बसण्यासाठी यायचं आहे. आपण इथे पाहतोय साहिल म्हात्रे ड्रायव्हर वेळा 1 नंबरला अंतिम टप्प्यात सुरू झाली. श्री रवींद्र थळे यांनी व्यासपीठाकडे यायचे. तसेच नरेश म्हात्रे यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. सुधाकर पाटील अध्यक्ष सुधाकर पाटील कालू पाटील वळवली यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत जीर्णोद्धारासाठी. धन्यवाद अनंत कालू पाटील. आवडा 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 गाड्या आवडून ठेवा गाड्या आवडून ठेवा गाड्या आवडून ठेवा. जाऊ दे. सन्माननीय प्रमोद नारायण तो झालाय त्याचा दिवाना छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. संजय शेलके छोट्या बाईचा आहे तो लय जीवलग जीवाचा. अरे 491 नंबर वाल्यांचा नाद नाही कुणीच तो करायचा. या वैजोल्यावाल्याचा नाद नाही करायचा ध्यानात तुम्ही ठेवा ना. वैजोल्यावाल्याचा नाद नाही करायचा ध्यानात तुम्ही ठेवा. आमच्या बाईचा छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय दिवाना. बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. छोट्या बाईचा आलाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. सहाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. कोण नडल तू असल्यावर सुधीर तेलगे या पुढे. बऱ्याच वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण देवघरचं नाव ऐकतोय ज्याच्यामध्ये मयूर घरत देवघर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा इनाम आलेला आहे. मयूर घरत धन्यवाद. पाहूया आनंद व्यक्त करताना आपण या ठिकाणी पाहतोय. आवरा 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 पुढे गाड्या आवरा बल्ले आवरा गाड्या. अरे आवरा सांग. अगदी सुटसुटीत हा गट सुटलाय आपण पाहतोय. पंच कमिटीला धन्यवाद देतोय. सन्माननीय सुधीर तेलगे हे या मंडळाचे खजिनदार आहेत. त्यांचा सत्कार सुरेश मिसाळ यांच्या हस्ते. आपली जी पंच कमिटी आहे दोन सोडू नका. एक गाडी पलटी झालेली आहे. पडतो तू नसल्यावर अशी दोस्ती आपली भावा. अशी दोस्ती आपली भावा. सहाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. सहाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. सहाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा. सहाय जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा.
तुम्ही बोलता हे कानून अपनाया है चलता खेळी तुम्हाला येत नाही खेळता आमच्या जाळ्यात कोण बसल्यावर अन डोक्यात कोण बसल्यावर त्यांना पाठवतो त्यांच्या गावा त्यांना पाठवतो त्यांच्या गावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा रेकॉर्ड केला या त्यांनी आपल्या साहिल कांबळेनी हे दोस्ती यारी सारी मानी विनायक कांबळेची दिवाणी 100 रुपयाची बहुमूल्य देणगी आली ग्रामस्थ मंडळ आपले ऋणी आहेत धन्यवाद. त्याचबरोबर सन्मान्य श्री पांडुरंग दगडू इंदुरकर बीरवाडी सनेरा यांच्याकडून सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी 100 रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद. काय झालं गट आलाय का एक घेतो थांबा गट आपण पाहतो सुरक्षेमध्ये आलेला पाहूया 1 2 3 चे मान करून कोण धरतायत हात वरती झाले काम केलंय सुद्धा गाडा मालक सुद्धा आहेत धन्यवाद. तर माझे मित्र नरेंद्र तोलगे बैलगाडी फाटली ती माझ्या यादीमध्ये नाहीये पण काही नंतर गाड्या आलेल्या आहेत स्पर्धक आलेल्या आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतोय भव्य दिव्य अशी बैलगाडी श्री हनुमान मंदिर आग्रा जिल्ह्याभरासाठी भव्य दिव्य बैलगाडीची जंगी शर्यत आयोजित केली. गट क्रमांक 6 आणि गट क्रमांक 7 मध्ये 3 लकी कुपन सुद्धा ठेवलेले आहे त्याच्यातून असं कोण तो लकी ठरणार आहे नाही थांबवायला सांगितलं प्लीज जरा थांबवायला सांगितलं आपल्याला खांबावरच्या पंचांनी सांगितलं. शेरकर माझ्याकडे बघा शेरकर वेटा पडल्यानंतर गाड्या सुटतील सुरेश दादा जाऊया मार त्याला बाहेर चला लास्ट होतो. श्री विजय लोहार यांचा सत्कार संदीप निसार हे करतील. कुठं मॅटर तो केल्यावर माझ्या दोस्ताचा फोन आल्यावर होतो विषय गंभीर भावा होतो विषय गंभीर भावा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा. राजा माणूस महेंद्र कांबळे जकास ठरलेत सारे सरस त्यांचं पिसारवे गाव फेमस आमची जोडी ही मिळाल्यावर तुमची जळते कळाल्यावर कोणी नादात जाऊन दावा कोणी नादात जाऊन दावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा असा हाय जबरी माझा यार जिगिरी कोणी बी ताकद लावा. या अलिबाग शहरात बैलगाडी प्रेमींचा जोर आहे. अलिबाग शहरात बैलगाडी प्रेमींचा जोर राजा संग्राम बैलांची जोडी
जोडी पळतय एक नंबर. त्याचा मालक हाय प्रेमळ, नाव त्याचं पिंट्या नार्वेकर. बोलते काय ताबडतोब पुढे या ना थोडे. तसेच ओमकार तांबडकर हौशी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बैलगाडी घोडागाडीचा थरार समुद्र किनारी होणार आहे रेवंड्याला. अगदी सालाबाद प्रमाणे मग दरवर्षीची स्पर्धा होणार आहे. या वर्षी 8/4/2025 रोजी दुपारी 2:30 वाजता ही साकीर जेवाल्याला नाद हाय बैलगाडीचा. विलासस्थळेंना गुरु मानून सन्मान करतोय त्यांचा. हो पिंट्या नार्वेकर साकीर जेवाल्याला नाद हाय बैलगाडीचा. विलासस्थळेंना गुरु मानून सन्मान करतोय त्यांचा. राजा भाऊ ठाकूरचा त्याला हाय मोठा आधार. राजा भाऊ ठाकूरचा राजा संग्राम बैलांची जोडी पळतय एक नंबर. त्याचा मालक आहे प्रेमळ, नाव त्याचं पिंट्या नार्वेकर. भावेश दादा गुलाल उडवतय येता पहिला नंबर. मनोभावे त्याची आरती करतय प्राजक्ता नार्वेकर. हो भावेश दादा गुलाल उडवतय येता पहिला नंबर. मनोभावे त्याची आरती करतय प्राजक्ता नार्वेकर. सक्षम दादा साहित्याताई कीर्तन हौशीन बंदरावा. नीता नथुराम आई बाबांचा हात त्यांच्या पाठी. बैलगाडी स्पर्धक ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार श्री राजू गुरव यांच्या हस्ते करण्यात येत आहे. जुने गड सुटलाय आपण पाहतो झेंडा दाखवलाय. सुंदर गड सुटलाय. गट क्रमांक 10 गेला दुर्गा गिरीश नाईक चौल सागमाला. निलेश लक्ष्मण परत भोवाले नाद होते मैदानामध्ये आपण पाहतो. हात उंचावले, हात वरती गेले. राजा संग्राम बैलांची जोडी पळतय एक नंबर. त्याचा मालक आहे प्रेमळ, नाव त्याचं पिंट्या नार्वेकर. कैलासवासी संभाजी नार्वेकरांच्या नावानं पळतोय जोड. पहिल्या नंबरचा मानपान घेऊन गाजवितान मैदान. ओ कैलासवासी दामोदर मोरेंच्या नावानं पळतोय जोड.
पहिल्या नंबरचा मानपान घेऊन गाजवितान मैदान. पिंट्या दादाच्या बैलांची चर्चा होते टोकदार शिंगावर. बाबू धुमाल मुरुडवाला त्याचा सपोर्ट जोरदार. राजा संग्राम बैलांची जोडी पळतय एक नंबर. त्याचा मालक आहे प्रेमाला नाव त्याचं पिंट्या नार्वेकर. आता जो ग्रुप झाला त्याचं एक नाव आम्हाला समजलं नाही ते सांगितलं ह्याच्या पुढे लक्षात ठेवा. बैलगाड्याच्या दुनियेत एकच होता होता वाघ ठाण्या. एक नंबरसाठी झालाय. 3, 4, 5 गाड्या आल्यात. 6वी गाडी सुद्धा आली. पाहूया किती गाड्या बाकी आहेत अजून. 7वी गाडी आलेली आहे. चढला झेंडा. या गटामध्ये गाड्या कमी आहेत. गट सुटसुटीत चाललाय. अतिशय वेगाने गट चाललाय. गट क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळाला. श्री मनोहर तेलगे यांचा सत्कार अविनाश बोळकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. आणि मनोहर तेलगे यांचे सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे. पाटील असतात. संदेश लोहार यांचा खार गल्ली आहे का नागाव खार गल्ली. दिनेश यांचा सत्कार किशोर मिश्रा यांच्या हस्ते होत आहे. ते इथे उपस्थित राहण्याबद्दल आम्ही आभार वाटतो. दिनेश आंबोकर यांचा सत्कार किशोर मिसाळ यांच्या हस्ते होत. चला पाहूया या गटामध्ये कोण बाजीगर ठरणार. इथे आपण पाहतो अतिशय वेगाने गाडी आलेली आहे. 1 नंबरला जी गाडी आलेली आहे काही अंतरात पलताना आपल्याला पाहायला दिसते. पाहूया या गटामध्ये 1 नंबरचा मानकरी कोण ठरतोय. भावेश इथे ड्रायव्हर दिसतोय. आंबोशी गावची गाडी. भावेश ड्रायव्हर आपल्याला पाहायला मिळाला. या गटामध्ये 2 आणि 3 नंबर सुद्धा सेट झालाय. तांबडी जोडी सुद्धा आपण पाहतो फार सुंदर पळाली. सागर तेलंगे सागर मिसाल तसेच सागर तेलंगे यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. हॅलो विनंती करतोय स्वयंसेवकांपैकी एकाला कोणाला तरी जरा पाण्याची बॉटलची व्यवस्था करा इकडे जरा. बरं
क्रमांकाची मालकरी ठरलेली आहे तर 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. गट सुटलेला आपण पाहतो अतिशय वेगाने गट सुटलेला आहे. संजय गोपाल लोहार क्रमांकाचे मानकरी ठरलेत. अभिनंदन. संजय लोहा, लक्ष्मीबाई केशव राऊत, वरंडेपाडा. अरे अख्ख्या महाराष्ट्रात असा गाव नाही जिथं या वाघाचं नाव नाही. वन अँड ओनली रुस्तम हिंद केसरी बकासूर. मैदानात सांगितलेलं आहे. सहजासहजी बैलगाडीचा छंद पुरा होत नाही. सहजासहजी फायनल सम्राट होता येत नाही. कुठेतरी एका शर्यतीत दुसरं तिसरं नाव आलं की फायनल सम्राट होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी पैसा विकावा लागतो.
लागतो, त्याच्यासाठी खासर विकावा लागतो आणि बरंच काय करून मग फायनल सम्राट होता येतं. सहजासहजी फायनल सम्राट नाव होत नाही, सहजासहजी धुरला उडवता येत नाही. मैदानात नाच झालाय, आपण पाहतो देखील चिकली बैल सुंदर पुढे पळतायत. वा वा वा, लाजवाब सुंदर शर्यत. सचिन पाटील, बामणगाव. गट क्रमांक 15 सुटलाय. आवाज आला. सर्व गाड्या सुटसुटीत जाऊ द्या. सरपंच साहेब मध्ये थांबू नका, कृपया विनंती. पछडा गावठी गाईचा ब्रँड पॅटर्न मुळशीचा हाय रे. शांतीनं क्रांती करतो या सुस गावकरांचा योश रे. अरे फिर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतो या ह्यो मुळशीचा बकासूर. अरे वीर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतोय ह्यो मुळशीचा बकासूर. लाखो बैल गाडा प्रेमींच्या बलगळ्यात लायो तावीज. होतं या बघा या पब्लिकची टिंग येतो या जव्हा अड्ड्यात. वाऱ्यावानियो धावतोय याचा अंदाज नाही येणार. तुफानी वेग पाहुनी भल्या भल्यानं फुटलाय घाम. अरे फिर 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 असा धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतो या ह्यो मुळशीचा बकासूर. अरे वीर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतोय ह्यो मुळशीचा बकासूर. गट क्रमांक 16 तयार राहूया. गट क्रमांक 16 मध्ये अनुक्रमे स्पर्धक आहेत. अनिल नाईक चौल गोलबादेवी, सुरेश पांडुरंग पाटील वळवली, कनिष्का नरेंद्र शिंदे हुसर, प्रियांश दिवेकर, प्रियांश दरवेश शिंदे उसर नदी, समृद्धी प्रशांत फसलकर कनेरा, संत सराई आणि रोहन. बघा गाडी लांबून सुद्धा आली परवून पाड्यावरून. गट सुटलाय, आपण पाहतोय लाजवाब गट सुटलाय. वा 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 वा, सुंदर गट सुटलाय. प्रेक्षणीय गाड्या सुटल्यात या गटामध्ये आपण पाहतोय. तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या जीर्णोद्धारासाठी आपल्या कार्यक्रमासाठी महिषाचा धुमाले नशीबवान दिलं देवान त्याला मोठं दान. लाख बैल येतील अड्ड्यानं पण होणार नाही बकासुरावान. मावळ मुळशीची महाराष्ट्राची या देशाची बनलाय शान. अरे रुस्तम हिंद केसरीचा मान घेऊन गेला योद्धा रे. अरे फिर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतो या ह्यो मुळशीचा बकासूर. अरे वीर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतोय ह्यो मुळशीचा बकासूर. हे नेहमीच असतंय गुलाल नवा घटेतच नाही माघार. घाटातल्या या वाघाचा दरारा कायम अड्ड्यावर. अरे फिर 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 फिर
खाली घ्या नाव. प्रमोद नारायण पाटील दिवी पारंगी अभिनंदन. आणि तृतीय क्रमांकाला आलेली गाडी आहे आशिष रिशारिओ कोरलई. विजय स्पर्धकांचे अभिनंदन. किती वाजले आपण? 4 वाजलेत, लक्षात ठेवा. 5 वरून पुढे घेऊ. आपण इथे पाहतोय गट अतिशय वेगाने आलेला. या गटामध्ये बघा ड्रायव्हर बघा. हा ड्रायव्हर जास्त जल्लोष करतोय, आनंद करतोय. निखिल ड्रायव्हर आहे, मजबूत आहे. जवळजवळ 75 ते 80 किलो वजन आहे त्याचं. हालुंगे प्रिशा तेलगे वालवाटी, जय हनुमान टोपरी कोपरी, कैलासवासी रघुनाथ विष्णू पाटील ढवळ, विनोद शरद राऊत, कुटुंबाई सपाटा, स्वप्नील भोईर काकलकर आणि दुर्वेश संकेत पाटील वडवली. 8 बोलबो मर्सडी जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. बोलबो मर्सडी जोडीवाला, XV50 जर गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. DJ Omnia in the back. पंडारी शेट पडके बिगरवाला, बिनतोड चकडेवाला. 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 हजार नंबरची त्यांची गाडी, नाव आहे तिचं होडी. अड्ड्यात छकडा त्यांचा भारी, बादल वजीरची बैलजोडी. फार्म हाऊस तो बांधेल त्या हो साताऱ्याला. फेमस ऑफिस आहे पनवेल जुन्या पनवेला. पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनतोड चकडेवाला. पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनतोड चकडेवाला. पंढरी शेट पडके आला का गाड्या? तू हात पकडून तो पडशील खाली. गाड्या अतिशय चुरशीने येत आहेत. आपण पाहतोय वा 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 सुंदर शर्यत लागली. आपण पाहतोय जर्सी बैल दिसतात बघा, जबरदस्त वेगवान बैल आहेत. पालवा फिरवत आलेले आहेत. सुंदर सुंदर आवडा गट. गट क्रमांक 18 सुटलाय. अगदी सुटसुटीत गट गेला, अतिशय वेगाने गट गेला. घाई करू नका. गट क्रमांक 19 घाई करू नका. बिनतोड चकडेवाला. पंढरी शेट पडके बिगरवाला, बिनतोड चकडेवाला. गुरुनाथ फडके मंगेश फडकेला, माणुसकी आहे हो लई भारी. माणूस की हाय लय भारी, त्यांना माणूस की हाय लय भारी.
साहेबांनी जेव्हा गाडी हाकलली सकाराम भाईंनी, त्यांनी काहीही न विकता हाकलले, हे पण लक्षात ठेवा. हॅलो, बैलगाडी क्षेत्रामधलं खूप मोठं नाव कैलासवासी सकाराम भाई, इथे नाथ झाला पाहूया बैलगाडीचा. या सुंदर मयूर घरत एक नंबरचा मानकरी ठरतोय. निर्णय पंचायत येतील, परंतु सध्या तरी मयूर घरत पुढे दिसतोय. झेंडा पडला, मैदानात नाच झाला. सुंदर वेगवान गाड्या या गटामध्ये आपण पाहतो. रसिक प्रेक्षकांच्या डोळ्याच्या पारणे पिटील अशी स्पर्धा आज या मैदानात घेतली. आग्रह ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद. चला गट क्रमांक BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला, BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेत पडके बिगरवाला, बिनजोड चकडेवाला. 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 DJ Pamela in the mix. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. गावदेवी प्रसन्न रिया, जयेश पाटील अड्ड्यात नाव है बिनजोडला. हे हिंद केसरी सोन्या बैलानं महाराष्ट्र सारा गाजविला. अरे फक्त थांबा दादा, विनोद दादा, आपण सन्मान त्यांचा घेऊ. तत्पूर्वी आपण हा गट पाहूया फक्त. हा गाड्या अतिशय वेगाने येतात, सुरस पाहायला मिळते. पाहूया या गटामध्ये सुशील पाटील मल्याण यांची गाडी पुढे आली सुद्धा गुलाला दिसते. पाहूया, गाड्या सोडू नका, 3 गाड्या बाकी आहेत. मी विनंती करतोय, गाड्या ज्यांना कोणाला कुपन काढायचं असेल, शेवटची 10 मिनिटं. झेंडा पडला, नाद झाला मैदानामध्ये. गाड्या अतिशय वेगाने सुटल्या. झेंड्याकडे लक्ष ठेवा. झेंडा पडल्यानंतर गाड्या सुटल्या पाहिजेत. चला रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटची 10 मिनिटं मिळतील आणि शेवटची वरची हाय कमाल, गुलाल त्यानं मिलविला. हे 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला.
शेठ कासरा त्याच्या हातामध्ये. सौभाग्यकांक्षिणी चित्राताई सावंत यांचा सन्मान, पाटील अली आग्राव यांचा सन्मान आपण सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या शेतात. तत्पूर्वी माझ्यासाठी आणखी एक इनाम आलेला आहे. याच गावचे अर्थात चंद्रकांत फळे, सन्माननीय चंद्रकांत फळे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा इनाम आलेला. धन्यवाद. अगदी प्रत्येक 15 महिन्यासाठी इनाम येतोय. पाहूया पहिल्या नंबरला कोणाची गाडी नाद मैदानात करतोय. सुरजित लोटस आणि गंगावी जालू शिंदे यांच्यामध्ये फिरत पाहायला मिळाली. उसरगाव सुटला गड सुटला सुनील शेरकर. या गटामध्ये आपण पाहतोय कैलासवासी जानकीराम भाऊ म्हात्रे वेळवली, आदिती अनिल म्हात्रे पाले, सिद्धांत किशोर शेलके अंदोशी, प्रितेश लोहार आग्राव, गिरीश विनायक पाटील मल्याण, पारवी हरीचा श्याम कारभारी परेश भंडारी यो आला. अरे रमेश पाटील जुने डोंबिवलीचा, मुकुंद म्हात्रे सोनार पाड्याचा. एक नंबरची मिलून ढाल पोरांना आनंद झाला. एक नंबरची मिलून ढाल पोरांना आनंद झाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. रे जयेश पाटील सोनार पाड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पाड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. हे नेहमीच असतंय गुलाल नवा भेटच नाही माघारे. हातातल्या या वाघाचा दरारा कायम अड्यावर. अरे नेहमीच असतोय गुलाला वाघ घेतच नाही माघार. घाटातल्या या वाघाचा दरारा कायम अड्यावर. अरे फिर 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 अरे फिर 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 असा धावतोय बकासूर. आज जिथं तिथं बाजी मारतो या तो मुळशीचा बकासूर. अरे फिर 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 असा धावतोय बकासूर. आज जिथं तिथं बाजी मारतोय ह्यो मुळशीचा बकासूर. साऱ्या महाराष्ट्रालाच गाव नाही रे जिथं बकासुराचं नाव नाही रे. हा वच्छिडा गावठी गाईचा ब्रँड पॅटर्न मुळशीचा हाय रे. एखादी गाडी समोर असेल, रसिक प्रेक्षक असतील तर मी विनंती करतोय तुम्ही बाजूला व्हा. मधला पट्टा रिकामा करा. आजच्या दिवसाचा फायनल सम्राट कोण होणार? अनिल पाटील यांनी पुढे यायचंय. अनिल पाटील हो छत्रपतींच्या शिवनगरीत शर्यतीला लय जोरा. बंड्या बाबूची बैल जोडी जणू रानातले ते शेरा. हो छत्रपतींच्या शिवनगरीत शर्यतीला लय जोर. अंड्या बाबूची बैलजोडी जणू रानातले ते शेर. आमच्या मुरुडचे कमानी बंधू फायनलचे दावेदार. त्याचा मालक लय फेमस आतिश कमाने बोर्लीकर. आमच्या मुरुडचे कमाने बंधू फायनलचे दावेदार. त्याचा मालक लय
छोटे मालक अर्जित अनन्याताई मोठे बैलांचे सेवक आमदार महेंद्र दळवींची साथ पाठीशी हाय खंबीरा गुरु सतेज ठाकूरच्या खेळीनं गाडी काढतय एक नंबर आमच्या मुरडचे कमाने बंधू फायनलचे दावेदार त्याचा मालक लय फेमस आतिश कमाने बोर्लीकर आमच्या मुरडचे कमाने बंधू फायनलचे दावेदार त्याचा मालक लय फेमस आतिश कमाने बोर्लीकर तुम्ही दिसतोय का शिवा आहे दिसतोय का पाहूया दोन मानकरी ठरणार दिगंतर बंधू सुद्धा दिसतात गाड्या वेगाने आलेल्या आहेत दोन मानकरी ठरतोय सुनील पाटील अडकून राहिलेला आहे पाहूया गाड्या जामलाईच्या आशीर्वादाने गाडी काढली जोमानं. बंकेदादा ऋषी भाई, पालवाडी तनवानं. सामलाईच्या आशीर्वादानं गाडी पडते जोमान पंकज दादा ऋषी भाई पालवा फिरवी तानमानान वैभव घरात बंड्या बाबूचे तानलय जोरदार हो अल्ताफ महम्मद शोहेब काचा सपोर्ट जोरदार आमच्या मुरडचे कमाने बंधू फायनलचे दावेदार त्याचा मालक लय फेमस आतिश कमाने बोर्लीकर आमच्या मुरुडचे कमाने बंधू फायनलचे दावेदार त्याचा मालक लय फेमस आतिश कमाने बोर्लीकर त्याच्यानंतर आपण नक्की होणार आहे आतिश कमानीच्या बैलांची चैत्र गावागावात त्याची हनावानी शिंगा बघाया गर्दी मैदानात सतेज ठाकूर आपण खुर्चीवर बसायचं आहे आता हे जे 5 पंच आहेत त्या पंचांनी काय करायचं आहे एकेकानी त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या हलवायच्या आहेत उलट्या सुलट्या करायच्या आतल्या म्हणजे कोणाची खाली राहिलेली असेल तर पहिला मान मी दादांना देतो हॅलो 5 पंच या ठिकाणी समोर असणार आहे टाकीमध्ये त्या हलवल्या जातात शिवसेना रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य सुरेंद्रदादा म्हात्रे हा मान त्यांना दिलेला आहे धन्यवाद सावंत मॅडम पुढचा मान परशुराम पाटील यांच्या शुभास्ते पुन्हा एकदा या चिठ्ठ्या डवळल्या जातात आपण पाहतोय कारण खऱ्या अर्थाने काय कोणती चिठ्ठी खाली वर राहू नये कोण मानकरी ठरणार आहे हे सुद्धा तेवढंच आनंद देऊन जाणार आहे या संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांना हा मान देतोय मी बघूया पाच करतोय त्यामागे सुद्धा ज्यांचं श्रेय त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे रोहित पाटील 1 नंबर जयेंद्र लोहार आणि संदीप मिसाल हे मंडळी या ठिकाणी सरपंच मारला डाव आवाज झाला चला आता आवाज की जय भवानी जय शिवाजी होईना बाद आज तुम्ही खाली बघून नका वरती जा आणि बघा यांची खोला तुम्ही खोला तुमच्या संस्था खोला माझ्याकडे मी सांगतो बेलाईचं व्यक्ती आहे नाव आहे जनार्दन यशवंत पिटनाईक बेलाई आपण व्यासपीठावर पाहतोय सुरेंद्रदादा म्हात्रे यांचे शुभास सांग तुझंच सांग अभिषेक रामचंद्र पिटनाईक हे सन्मान त्यांचा सत्कार आणि आजचं जे कुपन काढलं त्याचे मानकरी ठरलेले सुंदर अशी देखणी चिकणी बैलजोडी तुम्हाला मिळालेली आहे तुमचं अभिनंदन सतेज ठाकूर यांची गाडीची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे त्या गाडीचे दोन्ही रायडर आहेत त्यांच्यासाठी तब्बल येथे आपण पाहतोय ज्याने लकी कुपन सिस्टम जी ठेवली होती त्या तिघांना निलेश पाटील यांचा सत्कार सुरेंद्र समालोचन करतात पाहतोय साई देवी
राघव पवार यांच्या शुभास्त्याकडे बक्षीस, सन्माननीय विनोद पाटील यांच्या शुभास्ते बक्षीस देतोय आपण. देतोय घोडागाडी, एका घोडागाडीमध्ये एक मध्ये मी विनंती करतोय आपण बक्षीस पण लक्षात ठेवा. बक्षीस आणि मान्यवरांचे आभार, अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आज या मैदानामध्ये आपण पाहतोय आशिष रुजाराची गाडी नेहमीच आणि आमच्या मान्यवरांचे आभार. हात लावा. प्रथम ठरलेली आहे गट क्रमांक 18 प्री क्वार्टर फायनल मध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेले अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. द्वितीय क्रमांकाला नारायण भगत बामणगावी मल्याण, अभिनंदन बंधू. क्वार्टर फायनलला दादा इकडे बघा. रोशन दिनेश वर्तक चौल गोलबादेवी द्वितीय क्रमांक. एक नंबर पारवी मंगेश चेरकर अंदुशी तृतीय क्रमांक. अभिनंदन राजा. सुधीर दादा गट क्रमांक आपण या ठिकाणी सेमीफायनलचं बक्षीस देतोय. आज आमच्या सरपंचांनी बाजी मारली. आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांक. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. देशमुख पिंगलसे आज द्वितीय क्रमांकाला. आणि हे जे पारितोषिक आहे हे सौभाग्य कांचनी चित्रा सावंत Abhishek.